श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप प्रभावी असा आहे. वास्तुदोषासाठी प्रभावीशील असा हा शिव उपासना कोणती करावी किंवा काय उपाय तोडगा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये जर आपल्या राहत्या घरामध्ये अनेक वास्तूशी संबंधित बरेच दोष असतात, त्या दोष जो आहे वास्तुदोषमुळे आपल्यावर नकळत आणि कळत काही संकट येत असतात. अशा वास्तुदोषापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मी काही शिव उपासना सांगणार आहे. ते नक्कीच तुम्ही करून बघा. केल्याने सर्व गोष्टी साध्य होत असतात, पण आधी केलं पाहिजे. आता कसं असतं ना, बऱ्याच गोष्टी आपण घरामध्ये करत नसतो, सेवा घडत नाहीत किंवा आपल्या घरामध्ये सतत निगेटिव्ह ऊर्जा साचलेली असते. म्हणजे निगेटिव्ह शब्द अपशब्द ज्यावेळेस आपल्या तोंडातून जात असतात त्यावेळेस ते आपल्या घरामध्ये पसरले जातात आणि त्याचाच परिणाम आपल्या वास्तूवर होत असतो. यामुळे घरातल्या कौटुंबिक वातावरणसुद्धा वाढतं. म्हणजे वातावरण म्हणजे वादविवाद वाढतात. घरात अपमृत्यू, मुलांना वेळ लागणे, पैशाची चणचण भासणे, पैसा आल्याला योग्य तो मार्गाने न जाणं, मुलं उद्धट वागणे, कर्ज होणे, घरामध्ये व्यक्ती सतत काही ना काही भास होणे, सतत चिंतेत बसणे, अशा गोष्टीमुळे जे काही आपले वास्तुदोष असतात त्याच्यामुळे आपल्याला हे भोगावं लागतं. तर वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही कोणते उपाय केले पाहिजेत किंवा तुम्हाला शिव यांचे काही उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या सेवा उपाय करत असताना त्या सेवा उपाय तोडग्यामध्ये सातत्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही 4 दिवस केलं, परत बंद केलं, परत 15 दिवसांनी चालू केलं, अशाने आपल्याला लवकर त्याची प्रभाव आपल्याला बघायला मिळत नाही किंवा आपल्याला त्याचं योग्य तो फळ आपल्याला मिळत नाही. तर काय उपाय करायचा आहे आपल्याला, तर दररोज नित्यनेमाने दिवे लावणीच्या वेळेस, म्हणजे संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवा लावतो, देवघरात दिवा लावतो, तुळशीला दिवा लावतो, त्यावेळेस धूप लावायचे आहे, दिवा लावायचा आहे आणि शिवकवच हे स्तोत्र जे आहे त्याचं आपल्याला पठण करायचं आहे. 3 वेळा पठण करायचं आहे आणि जी धूप आहे त्याची रक्षा जी आहे ते घरामध्ये फुंकायची आहे. किमान 6 महिने तरी तुम्ही सातत्याने हा उपाय करत चला. अत्यंत श्रद्धेने, मनोभावे आणि नित्यनेमाने केलेला हा उपाय घरातील दूषित वातावरणामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. त्याचबरोबर दुसरा उपाय काय करायचा आहे, तर 11 अमावस्या, दर अमावस्याला सलग खालील एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. दिवे लागण्याच्या वेळी ज्यावेळेस आपण दिवा लावतो देवाला त्यावेळेस आपल्याला आसन टाकून बसायचं आहे. आपल्या राहत्या घरामध्ये दररोज नित्य नियमाने दररोज दिवा नक्की देवाला लावत चला. संध्याकाळच्या वेळेस तुळशीला दिवा लावा, अगरबत्ती धूप लावत चला. लावायचं आहे चला म्हणण्यापेक्षा लावत जा. दररोज घरात मोठ्याने तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस दर अमावस्याला 11 अमावस्या. तर काय करायचं, एक छोटंसं पाणी घ्यायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे हा उपाय. एक ग्लास घ्यायचा आहे, पूर्ण ग्लास स्वच्छ प्यायच्या पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला आपला अनामिका, उजव्या हाताची जी अनामिका म्हणजे करंगई शेजारील जे बोट आहे ते त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि मोठ्याने मंत्र म्हणायचा आहे. तर ते मंत्र कोणता आहे, तो ओम रुद्राय नमः असं तुम्हाला 108 वेळा मंत्र म्हणायचं आहे. तर हे जे मंत्र आहे ते अभिमंत्रित करायचं आहे. ते पाणी जे आहे त्या मंत्राने अभिमंत्रित करायचं आहे आणि ते पाणी आपल्याला सर्व आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. त्याचबरोबर घरातील एखादी व्यक्ती बाधित असेल किंवा सतत भास होत असेल त्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला हे तुम्हाला पाणी पण द्यायचं आहे. सर्व घरातल्या व्यक्तींनी हे पाणी पिलं तरी चालेल, थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. त्याचबरोबर कारण या आपल्या घरामध्ये जर सतत वाद, कटकट, अशांतता वातावरण असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल घडून आलेला दिसेल, घरामध्ये शांतता येईल. त्याचबरोबर तिसरा आणखीन एक उपाय करायचा आहे. तर एकादशी तिथी असताना आपल्याला आपल्या घरामध्ये वास्तुदोष जर जाणवत असेल तर आपल्याला या एकादशीच्या तिथीच्या दिवशी दिवे लावणीच्या वेळेस भगवान शंकराला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि 108 वेळेस म्हणण्यापेक्षा एक माळ आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. खूप प्रभावीशाली असा हा मंत्र आहे. त्याचबरोबर घरातलं वातावरण, वास्तूमधलं जे काही वास्तुदोष असतील ते सकारात्मकता घडून आणण्यासाठी आणि शुद्ध होण्यासाठी खूप उपयुक्त असा हा मंत्र आहे. तर तो मंत्र आहे ओम पितृपते शिवाय नमः असा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे या मंत्राचा. त्याचबरोबर 11 शिवरात्री, प्रत्येक महिन्याच्या एक शिवरात्र आपल्या घरातून
घराला मीठ आणि मोहरी जी आहे ती घ्यायची आहे, ओवाळायची आहे आणि शिवांचं स्मरण करून ती आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे, मोहरी आणि मीठ. त्यामुळे आपल्या घरातले बाधा जे आहे पूर्ण नाश होईल आणि आपलं घरातलं वातावरण प्रसन्न राहील. आपल्या घरामध्येच बरोबरच दुकान असेल तुमचं, तिथे तुम्हाला बरकता नसेल किंवा एखादं तुमचं खाजगी ऑफिस असेल, तिथेही तुम्हाला काही म्हणजे बरकता येत नसेल, त्या ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला वास्तुदोष असेल असं जाणवत असेल, तर 45 दिवस दररोज नित्यनियमाने दिवे लावणीच्या वेळेस तुम्हाला धूप लावायचे आहे आणि शिवरक्षा हे प्रभावी शिवस्तोत्र सलग 3 वेळा मोठ्याने पठण करायचं आहे. आपल्या वास्तूमधील, दुकानामधील किंवा ऑफिसमधील वास्तुदोष नष्ट होण्यास नक्कीच मदत होईल. कसं आहे ना, शिव उपासनेत धूपाला खूप महत्त्व आहे. धूप जो आहे त्याचा धूर सर्वत्र पसरतो. घरातलं वातावरण, दुकानातलं वातावरण, स्वतःच्या ऑफिस असेल, खाजगी कार्यालय असेल, शुद्ध वातावरण करते. शंकराचं स्तोत्र, मंत्र, नामवली पठण करताना नेहमी धूप लावावा. तर या प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ होता, जो वास्तुदोषासाठी खूप प्रभावी असा ठरणारा आहे. तर नक्की हा एकही उपाय करून बघा, केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.